यू आर डाईंग स्लोली असं मी नाही, पाब्लो नेरुदा म्हणतोय, तर त्याच्या कवितेत म्हणतोय, जी कविता आपलं नशीब चांगलं म्हणून मराठीत अवेलेबल आहे. तर चला ऐकायची ना कविता? ऐकायची ना काय, ऐकायलाच हवी. इतकी रिलेटेबल, जगातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक काळात रिलेट होणारी अशी एकमेव कविता आहे, ज्याचं नाव आहे यू आर डाईंग स्लोली. तर चला ऐकूया, तेही थेट मराठीत. आणि सॉरी हां, अनुवाद कुणी केलाय ते खरंच माहिती नाहीये, नाहीतर नाव मेन्शन केलं असतं. पण हो, कविता पूर्ण ऐकल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका, कारण तुम्हाला 100% रिलेट होणार आहे आणि कदाचित तुमचं आयुष्य बदलणार आहे. चला ऐकूयात. तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही. तुम्ही वाचतच नाही काही. जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर. चुकून कधी नाही देत स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप. याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू. स्वतःचं मन मारून तडजोड करून जगता तुम्ही. पटतंय की नाही? स्वतःचं मन मारून तडजोड करून जगता तुम्ही. मायेनं कोणी मदत करायला येतं तर तेही नाकारता तुम्ही. याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू. सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही. रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही. चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही. चुकून कधी वाट चुकत नाही. परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही, त्यांच्याशी काही बोलत नाही. अंगावर चढवत नाही नवे कोरे पूर्वी न वापरलेले रंग. याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू. छातीत धडधडतच नाही तुमच्या. तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला. भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्यात, नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात. याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू. या कामात मन रमत नाही असं वाटतं, तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला. नाही पटत त्या व्यक्तीशी तरी. संपलंय प्रेम हे माहितीये तरी तुम्ही रेटत बसता ते नातं. आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता. सोडत नाही चाकोरी. झपाटून झोकून देत नाही स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःला. तोलून मापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत एक संधीही देत नाही स्वतःला. स्वतःसाठी जगण्याची, आयुष्यच बदलून टाकण्याची. याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू. पाब्लो नेरुदा.